डेरिवेशन पण इम्पॉर्टंट आहे थोडंसं, जास्त नाही पण विचारलं जाऊ शकतं. आणि महत्वाचं म्हणजे फॉर्म्युला. ओके, न्यूमेरिकल साठी. सो या पोटेन्शियल एनर्जी वरचे बरेच न्यूमेरिकल तुम्हाला पाहायला भेटतील. पोटेन्शियल एनर्जी आणि कॅपॅसिटर. सो दोघा टॉपिकला व्यवस्थित करायचं, खूप डीप टॉपिक येते. सो आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं पोटेन्शियल एनर्जी. इकडे पहा आता, potential energy of a system of two charges in an external field. ओके, कुठलेही दोन चार्जेस असतील जे एक्सटर्नल फील्ड मध्ये अप्लाय झालेले असतील तर त्यांच्यावर पोटेन्शियल एनर्जी किती होते, म्हणजे त्यांच्यात किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होणार. म्हणण्याचा अर्थ असा आहे की एक एक्सटर्नल फील्ड अप्लाय झालेली असेल, कोणती तरी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, लाईक दिस. ही समजा अशी की एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे आपण अप्लाय केलेली ई. ओके, त्याच्यामध्ये मी दोन चार्जेस प्लेस केलेले आहेत. एक समजा चार्ज आहे Q1 आणि एक चार्ज असणार Q2. ओके, सो दोन चार्ज जर प्लेस झालेले असतील तर मग ह्या Q1 आणि Q2 आणि ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मुळे किती पोटेन्शियल एनर्जी प्रोड्यूस. समजलं का? समजलं का? काय काढायचे समजलं का? एक इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड आहे जी ई ने इंडिकेट होणार. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण दोन चार्जेसला प्लेस केलेलं आहे, Q1 आणि Q2 चार्जेस आपण प्लेस केले. तर या Q1 Q2 चार्जेस वर किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली त्यांच्यामध्ये त्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीमुळे, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असल्यामुळे ती इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायची. समजलं? समजलं का हे? हॅलो, नाही आवाज येत नाही का? आवाज येतोय का माधवी? आवाज येतोय. म्हणजे तुम्ही माईक ऑफ केलेत का तुम्ही? ठीक आहे, ऑफच राहू द्या मग. सो म्हणण्याचा अर्थ आहे पहा, आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची दोन चार्जेस मधली जे Q1 Q2 असेल, जे लोकेटेड आहेत ऍट अ डिस्टन्स ऑफ R1 आणि R2 रिस्पेक्टिव्हली टू अन एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड पासून Q1 आणि Q2 असे दोन चार्जेस R1 आणि R2 डिस्टन्स वरती लोकेट झालेले. समजा एक एक्सटर्नल फील्ड इथं असेल, जशी एक्सटर्नल फील्ड असेल, समजा या फील्ड मध्ये किंवा फील्डच्या बाहेर पण असू शकतात. Q1 Q2 इथे चार्जेस आहेत दोन. या एक्सटर्नल फील्ड पासून हे डिस्टन्स आहे ते R1 आहे, या एक्सटर्नल फील्ड पासून हे डिस्टन्स आहे ते R2 आहे. क्लिअर? सो आता याच्यामध्ये काय होईल? सो जे चार्जेस आहेत ते वर्क डन परफॉर्म करतील जेव्हा आपण त्यांना इलेक्ट्रिक फील्डच्या जवळ आणू. ओके, वर्क डन कसं परफॉर्म होतं ते आपण पाहिलेलं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक जो फोर्स असतो तो या बाजूला असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या फॉर्मॅट मध्ये लागत असतो. आणि तुमचा जो चार्ज आहे समजा Q1 घेतला तुम्ही, तो जेव्हा या इलेक्ट्रिक फील्ड कडे येणार, सो दॅट टाइम एवढी तो परफॉर्म करतो हे ds. आणि कोणत्या फोर्सच्या अगेन्स्ट? तो या फोर्सच्या अगेन्स्ट, सो F, किंवा आपण त्याला E म्हणतो इनडायरेक्टली. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि ds हे निगेटिव्ह असतं, त्याला तुम्ही म्हणता तुमचं चेंज इन वर्क डन. क्लिअर? आठवलं काय मागचं? आठवलं का? Q1 जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कडे येणार तर तो किती वर्क डन परफॉर्म करतो? तर -EdS वर्क डन परफॉर्म करतो. ओके, आता इकडे पहा. आता या ठिकाणी काय म्हणतो? वी हॅव टू गेट वर्क डन इन ब्रिंगिंग द चार्जेस Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू R1 रेडियस. Q1 एक चार्ज आहे, म्हणजे हे इथं इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी अप्लाय झालेली. ओके, अशी. आणि इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी पासून हा एक Q1 चार्ज आहे जो सध्याला इन्फिनिटीला होता. तो इन्फिनिटी पासून कोणाकडे येतोय? कुणाकडे येतोय? इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी कडे येतोय. आणि तो किती डिस्टन्सवर येऊन थांबला? तो समजा इथं आलेला आहे Q1. या इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी पासून हे जे डिस्टन्स आहे हे R1 डिस्टन्स आहे. क्लिअर? क्लिअर? हॅलो, समजलं ना हे? हा, मग आता याच्यामध्ये त्यांनी वर्क डन परफॉर्म केलं की नाही? वर्क डन केलं ना त्यांनी हे. सो वर्क डन त्यांनी किती केलं? तर वर्क डनचे जे त्यांनी वर्क डन परफॉर्म केलेलं आहे इथं, ते वर्क डन असतं तो -EdS, तो तर आहेच फॉर्म्युला, पण त्याच्यासोबत आपण वर्क डनचा एक फॉर्म्युला पाहिला होता. वर्क डन म्हणजेच असते त्याची पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं बा की जे वर्क डन असतं किंवा जे पोटेन्शियल एनर्जी असते ती कोणा एवढी असते?
तर त्याचं जे पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल म्हणतोय मी, पोटेन्शियल ऑफ R1 म्हणजे काय, फर्स्ट चार्जचं R1 डिस्टन्स वरचं जे पोटेन्शियल आहे त्याला मल्टिप्लाइड बाय त्याचा चार्ज करायचा, म्हणजे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क भेटतं. आठवलं का हे? आठवलं का हे? हे पोटेन्शियल आहे. मागचे लेक्चर रिपीट करा. पोटेन्शियल ऑफ चार्ज Q1 इंटू चार्ज Q1 म्हणजे त्याचा चार्ज, याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला वर्क डन भेटणार. ओके, सो हे इथं तुम्हाला दिसतंय पहा, पहिल्या चार्जनी जे वर्क डन परफॉर्म केलं ते असणार Q1 पोटेन्शियल ऑफ R1. हे वर्क डन आहे फर्स्ट चार्ज, म्हणजे आपला W1 म्हणतात, W1. त्यानंतर जो सेकंड चार्ज आहे तो पण R2 पर्यंत येतोय. ओके, so the work is done not only against the external field E but also against the external field Q1 also. So आता या केस मध्ये काय झालं, Q2 जो आहे तो पण एक्सटर्नल फील्ड कडे येणार आहे तुमच्याकडे. सो तुमची अशी केस होते पहा, ती केसेस समजून घ्या न्यूमेरिकल साठी. इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी अशी अप्लाय झालेली इथं. ओके, त्यानंतर तुमचा एक Q1 चार्ज होता, तो ह्या E पासून समजा R1 डिस्टन्स वरती येऊन थांबलेला आहे Q1 चार्ज. तर या Q1 चार्जनी जे वर्क डन परफॉर्म केलेलं आहे ते वर्क डन असणार त्याचं चार्ज आणि त्याने अप्लाय केलेलं पोटेन्शियल VR1. ओके, आता सेम केस, या सेम कंडिशन मध्ये अजून एक गोष्ट व्हायला लागली आहे. Q2 चार्ज आहे, तो Q2 चार्ज इन्फिनिटी पासून कोणाकडे येईल, हा Q2 चार्ज इन्फिनिटीला होता, तो आता याच्याकडे आला. या ठिकाणी समजा इथं पोहोचला तो Q2, आणि हे डिस्टन्स या इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी पासून R2 डिस्टन्स दूर आहे. समजलं का? समजलं का? तर आता पुढे पहा, आता या Q2 चार्ज वर किती वर्क डन होणार आहे किंवा त्याच्यावर काय किती वर्क डन होणार आहे ते दोन इलेक्ट्रिक फील्ड मुळे डिसाइड होईल. कारण काय आहे, एकतर ही इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी त्याच्यावर जे वर्क करेल ते वेगळं, ते त्याचं किती हे याच्यावर झाल्यासारखं. तर W इज इक्वल टू, पहिली जी गोष्ट याच्यावरची, पहिलं वर्क डन समजा W1 म्हणतो मी, ते WA म्हणतो समजा, पहिलं वर्क डन जे या इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी मुळे प्रोड्यूस होतं ते होतं त्याचा चार्ज Q2 आणि त्याचा पोटेन्शियल R2 मुळे तयार झालं. समजलं? इलेक्ट्रिकल फील्ड मुळे तयार झालेलं वर्क डन आहे. आणि अजून एक त्याच्यावर वर्क डन होणार आहे, ते कोणामुळे होणार आहे, या Q1 चार्ज मुळे, कारण तो Q1 च्या पण जवळ आला की नाही. समजलं का? हो सर. हा, मग इथं वर्क डन दुसरं पण त्याच्यावर परफॉर्म होतं, ते म्हणजे Q1 चार्ज मुळे. आता Q1 चार्ज मुळे किती वर्क डन परफॉर्म होतं, दोन चार्जेसच्या मध्ये वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याकडे होता 1/4πε0 Q1 बाय Q2 अपॉन त्यांच्यामधलं जे काय डिस्टन्स असेल त्याला आपण R म्हणू, त्याचा स्क्वेअर. ओके, या दोघांच्या मध्ये डिस्टन्स समजा R आहे. क्लिअर? हो. हा, मग आता याच्याकडे टोटल वर्क डन किती झालं, एक तर हे इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीनी प्रोड्यूस केलेलं वर्क डन आणि ह्या Q1 चार्जनी प्रोड्यूस केलेलं वर्क डन, म्हणजे टोटल वर्क डन या दोघांची प्लस असणार Q2 कडे. ओके, हो सर. हा, थोडस किचकट आहे, समजून घ्या नीट व्यवस्थित, जरा कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. तर मग हे तुम्हाला इथं Q1 चार्जनी अप्लाय केलेलं वर्क डन पाहायला भेटेल पहा, की त्याच्यावर Q1 चार्ज किती वर्क डन अप्लाय करतोय, तर Q1 Q2 अपॉन 1/4πε0 R12, आपण त्याला R म्हटलं होतं, त्यांनी 12 म्हटलं. ओके, मग त्यानंतर Q2 चार्ज वर ऍक्च्युअली किती वर्क डन अप्लाय झालं, तर Q2 चार्ज वर अप्लाय झालेलं जे वर्क डन असेल ते दोघांची समेशन असेल. हे इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीने प्रोड्यूस केलेलं वर्क डन आहे, हे Q1 चार्जनी प्रोड्यूस केलेलं वर्क डन. समजलं का? हो सर. टोटल वर्क डन ऑन द चार्ज Q2. ओके, सो आता आपण जर विचार केला की टोटल सिस्टीम वर किती वर्क डन अप्लाय झालंय, म्हणजे टोटल वर्क डन इन असेंब्लिंग द कॉन्फिगरेशन इज इक्वल टू, मग टोटल वर्क डन किती झालं या सिस्टीम मध्ये, तर या ठिकाणी टोटल वर्क डन झालं, पहिले जो Q1 चार्ज आला होता त्याचं वर्क डन प्लस Q2 चार्जचं वर्क डन. Q2 चार्ज वर दोन वर्क डन झाले होते, एक तर हे Q1 चार्जचं वर्क डन आहे, वर्क डन ऑफ Q1 चार्ज, आणि हे Q2 चार्जचं वर्क डन आहे टोटल. समजलं का? हो. समजलं का?
दोघांची प्लस केली की आपल्याला टोटल वर्क डन भेटेल दोनही चार्जचं. काही डाऊट याच्यामध्ये? काही डाऊट आहे कोणाला? नाही सर. डेरिव्हेशन लक्षात ठेवू नका. डझंट मॅटर. डेरिव्हेशनचा बिलकुल विचार, फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. कसा आला, कुठं का आला हे समजणं खूप गरजेचं आहे. नाही तर काही फायदा नाही, तुमचा न्यूमेरिकल समजणारच नाही तुम्हाला काय करायचं न्यूमेरिकल मध्ये. आता इथं पहा, हा क्वेश्चन आहे पहा. फर्स्ट क्वेश्चन, टू चार्जेस हॅव्हिंग इक्वल चार्जेस 3 into 10⁻⁵ coulomb each are brought from the infinity to separation of 30 centimeter. Find the increase in electrostatic potential energy during the process. क्वेश्चन पहिले नीट समजून घ्या. क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय की दोन चार्जेस आहेत, म्हणजे Q1 आणि Q2 असे दोन चार्जेस असतील, बरोबर. दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे, म्हणजे दोघांची व्हॅल्यू कशी असणार, इक्वल, आणि ती किती असणार, 3 into 10⁻⁵ coulomb. हे डाऊट याच्यामध्ये? ओके. हा, हो सर. आता पुढे पहा. दोघं चार्जेस इन्फिनिटी पासून जवळ येतात, म्हणजे इन्फिनिटी पासून एकमेकाजवळ येतात, म्हणजे एक चार्ज इन्फिनिटी पासून जवळ येणार, दुसरा चार्ज इन्फिनिटी पासून एकमेकाच्या जवळ येणार. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा काही संबंध नाहीये. तुम्हाला हा शब्द वापरला का इथं की इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहेत म्हणून? ते असं काही म्हटलं का इथं की कोणत्या तरी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहेत म्हणून? नाही ना, कुठलीच इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावर लावलेली नाही. फक्त दोनच चार्ज आहेत, ते दोघं चार्ज जवळ येतात इन्फिनिटी पासून. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा असा, क्वेश्चन जरा रीड करा. एक Q1 चार्ज असणार जो इकडे इन्फिनिटीला असेल, निगेटिव्ह इन्फिनिटीला. एक Q2 चार्ज असणार जो पॉझिटिव्ह इन्फिनिटीला असेल, आणि दोघं चार्जेस असे जवळ येत आहेत. आणि ते समजा इथं पोहोचला हा Q1, इथं पोहोचला हा Q2, आणि या दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स आहे ते 30 सेंटीमीटर त्यांनी दिलेलं आहे. समजलं का? समजलं का? हा, हे क्लिअर झालं? क्लिअर झालं हे? राज, क्लिअर झालं का हे? समजलं का हे? हो सर. हा, खूप महत्वाचं हे समजणं. एक जणांनी माईक ऑन ठेवा. राज, तुझा माईक ऑन राहू दे, म्हणजे मला क्लिअर तरी होईल ते समजतंय की नाही. ओके. सो Q2 इन्फिनिटी पासून येणारे या ठिकाणी पोहोचला, समजा Q1 या ठिकाणी पोहोचला, आणि दोघांच्या मध्ये सध्याला डिस्टन्स किती, 30 सेंटीमीटर त्यांनी सांगितलेलं आहे. की फ्रॉम इन्फिनिटी ते सेपरेट येतात, आणि सेपरेशन त्यांच्यामधलं किती आहे, 30 सेंटीमीटरचं आहे. ओके. या ठिकाणी नाहीये की ते इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहेत म्हणून, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्डचा काही संबंध इथे येत नाही. तो घ्यावा लागला तर घ्यावा लागेल, दिला तर घ्यावा लागतो, नाही तर नाही. मग या ठिकाणी फक्त एवढीच कंडिशन आहे. सो त्यांनी सांगितलंय, फाइंड द इन्क्रीज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ड्युरिंग द प्रोसेस. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मध्ये इन्क्रीमेंट किती झाली, तर पहिली गोष्ट तुम्हाला हे समजली पाहिजे की जर Q1 चार्ज इन्फिनिटीला होता आणि Q2 चार्ज इन्फिनिटीला होता, सो इन्फिनिटीला असताना यांचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय असते, 0. आपण अजून काय करतो, दोघांची पोटेन्शियल एनर्जी 0 असेल ना, इन्फिनिटीला असल्यामुळे. समजलं का? म्हणजे Q1 चार्ज Q1 Q2 वर कोणतंच पोटेन्शियल अप्लाय करणार नाही, आणि Q2 पण Q1 वर कोणतंच पोटेन्शियल अप्लाय करणार नाही, बिकॉज त्यांच्यामध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे, नियर अबाउट 0 आहे. ओके. बट ते जर जवळ येतील 30 सेंटीमीटर वरती, ओके, तर त्यांच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल ना. पोटेन्शियल एनर्जी 0 वरनं वाढत जाईल, इकडे काहीतरी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल, इकडे काहीतरी पोटेन्शियल एनर्जी. तर या दोघांमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी वाढली, म्हणजे 0 पासून जेवढी इकडे वाढेल तेवढीच इकडे वाढणार आहे, काही फरक नाही त्याच्यामध्ये. तर दोघांच्या मध्ये पोटेन्शियल एनर्जी किती वाढेल, जेवढी पोटेन्शियल एनर्जी या दोघांच्या मध्ये तयार होईल. आलं का लक्षात? आलं का लक्षात? या दोघांमध्ये जेवढी पोटेन्शियल एनर्जी तयार झाली Q1 आणि Q2 मध्ये, पोटेन्शियल एनर्जी जेवढी तयार झाली तेवढी पोटेन्शियल एनर्जी त्यांची वाढलेली असेल, 0 पासून तेवढीच तर वाढेल ना. समजलं का? समजलं का राज? समजलं का? हो सर. हा, हे तू एक जण माईक राहू द्या ऑन, म्हणजे ज्याला समजत नसेल त्यांनी सांगा. तसं थोडं किचकट आहे पण क्लिअर होतं ते. पोटेन्शियल एनर्जी किती वाढेल, जेवढी या दोघं चार्जेसच्या मध्ये तयार होईल तेवढी ती वाढलेली असेल ऑब्विसली.
किती चार्ज, दोन चार्जच्या मध्ये पोटेन्शियल एनर्जी किती तयार होते त्याचा फॉर्म्युला काय होता मी तुम्हाला सांगितलं होतं पहा. जर Q1 चार्ज असेल आणि Q2 चार्ज असेल, यांच्यामध्ये डिस्टन्स समजा जर R असेल, ओके, सो यांच्यामध्ये जे पोटेन्शियल एनर्जी प्रोड्यूस होते किंवा यांच्यात जे वर्क डन असतं, तुम्ही दोन्ही सारखेच म्हणू शकतात, पोटेन्शियल एनर्जी ऍज वेल एज वर्क डन इज इक्वल टू काय असतं, त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट तुमचा पार्ट असला पाहिजे 1/4 pi epsilon नॉट Q1 चार्ज Q2 चार्ज अपॉन त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. क्लिअर? डिस्टन्सचा स्क्वेअर नसतो आय थिंक, फक्त डिस्टन्स असतं ते. स्क्वेअर केला तर मग ते हे होऊन जाईल, फोर्स होऊन जाईल. इथं फक्त स्क्वेअर असतं, फक्त रेडियस असते. समजलं का? हा, तर एवढं पोटेन्शियल एनर्जी प्रोड्यूस होत असते दोन चार्जेसच्या मध्ये जेव्हा ते R डिस्टन्स वरती प्लेस असतात, किंवा एवढं वर्क डन परफॉर्म होतं जेव्हा ते R डिस्टन्स वरती प्लेस असतात. दोघे एवढं वर्क डन लावतात. सो 1/4 pi epsilon नॉट Q1 Q2 दोघांचे चार्जेस डिवाइड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स. मग त्यांनी तुम्हाला हेच विचारलंय की नाही की त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती वाढली, म्हणजे काय, जेवढी यांच्यात तयार होईल तेवढी वाढली. सो यू काढायचे तुम्हाला, म्हणजे हे काढायचं. आलं का लक्षात? हो. आता तुम्हाला याच्यातल्या भरपूर गोष्टी नोन आहे. 1/4 pi epsilon नॉट ची व्हॅल्यू डायरेक्ट पार्ट असते आपली. 1/4 pi epsilon नॉट म्हणजे काय, 9 × 10⁹ त्याचा काही विषय नाही. चार्जेस इक्वल असल्यामुळे ते त्याची व्हॅल्यू दिलेली होती काहीतरी 3 × 10⁻5 का समथिंग काहीतरी दिलंय कुलॉम. आणि रेडियस पण तुम्हाला सांगितलेली इथं सेंटीमीटर मध्ये, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करा 0.3 मीटर. क्लिअर? रेडियस नाही, ऍक्च्युअली डिस्टन्स बिटवीन असते. मग तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन दिसतंय, तर त्यांनी इथं मेन्शन केलंय बा तसं की इन्क्रीमेंट जेवढी झालेली असेल तेवढी प्रेझेंट असेल त्यांच्यामध्ये, बरोबर, जेवढी त्यांच्यामध्ये असेल तेवढीच ते वाढणार. सो हे तुमच्या पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. हे पोटेन्शियल नाही, इथं यू पाहिजे. ओके, चुकलं, फ्रेंड मिस्टेक सुधरवा तिथं. क्लिअर? यू असलं पाहिजे इथं, यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि व्ही म्हणजे फक्त पोटेन्शियल असतं. पोटेन्शियल आणि यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मध्ये फरक असतो. समजलं का? पोटेन्शियल एनर्जी कधी तयार होते, पोटेन्शियल म्हणजे काय, तुम्हाला Q1 चार्जचं पोटेन्शियल पाहिजे असेल, म्हणजे पोटेन्शियल पाहिजे असेल Q1 चार्ज, तर काय करायचं, हा Q1 चार्ज काढून टाकायचा आणि Q2 1/4 pi epsilon नॉट R म्हणजे त्याचं पोटेन्शियल असतं. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हो. हा पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे, हा Q2/4 pi epsilon नॉट R Q1 चार्जचा पोटेन्शियलचा फॉर्म्युला. त्याला ते चार्जनी मल्टिप्लाय केलं म्हणजे याला जर आपण Q1 चार्जनी मल्टिप्लाय केलं की आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळेल. समजलं का? म्हणून हा कम्प्लीट फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी तयार होऊन जातो. म्हणून इथं यू व्ही नसून इथं यू असलं पाहिजे. आलं का लक्षात? हो हो सर. समजून घ्या नीट जरा ते. सो पुढे पहा, हे व्हॅल्यू बस मल्टिप्लाय केलेले आहेत याला. हे चार्जेस दोन्ही सेम असल्या कारणाने त्याचा मी स्क्वेअर केलेला आहे. ओके, कारण Q1 आणि Q2 दोघं इक्वल होते, सो त्याच्यामुळे त्याचा स्क्वेअर झालेला आहे. या ठिकाणी काय होईल, 10⁻⁵ × 10⁻², म्हणजे याचा मिनिंग होईल 10⁻10, 10⁻10 आणि 10⁻9, आणि हे खालचे जे 3 आहे याला मी काढतो आणि वरती इंटू 10 करतो, म्हणजे 10⁻1 समजा. ओके, खालचा पॉईंट काढण्याच्या बदले आपण वरती तेवढे डेसिमलचे ठेवत असतो. सो मग काय होईल, हा 10⁻9, 10⁻1, 10⁻10 झाला, बरोबर, हे कॅन्सल होऊन, 10⁻10 आणि 10⁻−10 कॅन्सल होऊन जातं. समजलं का? हो. तुम्हाला इथं काहीतरी असे आन्सर भेटतील पहा. हा 3चा जो स्क्वेअर झालेला असेल तो 9 झालेला असेल इथं, हा स्क्वेअर 3 ला पण येईल, आणि हा पुढचा जो 9 असेल तो 9, आणि हा खाली उरणार फक्त तुम्ही काय करणार, 3 3 जा 9, 9 3 जा 27. क्लिअर? क्लिअर? हो हो सर. पुढे पहा, व्हिडिओ रिपीट करा, कॅल्क्युलेशन समजून जाते. हा क्वेश्चन आपण जो नंतरचा जो फॉर्म्युला पाहिला त्याच्यावर बेस्ड आहे. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल याच्यामध्ये. सो डिटरमाइन द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ 2 चार्जेस
2 microcoulomb and plus 5 microcoulomb with no external field placed at -800 and plus 8 centimeter 00 respectively. ओके, तर पहिल्या केसमध्ये तर त्याच्यामध्ये कुठलीच इलेक्ट्रिक फील्ड नाहीये, म्हणजे ही पहिल्यासारखीच केस झाली. जो वरचा न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केला हा सेम केस आहे. समजलं का? नो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई नाहीये याच्यामध्ये बिलकुल. म्हणजे ई नसेल तर ही केस तयार होऊन जाते. दोन चार्जेसच्या मधलं पोटेन्शियल एनर्जी एवढी असते. समजलं? सो हा पहिला क्वेश्चन वरच्या फॉर्म्युलेने सुटते जो आपण वरती वापरला तो पोटेन्शियल एनर्जीचा. बट आज सेकंड क्वेश्चन मध्ये पहा. सपोज दॅट द सेम सिस्टीम ऑफ चार्जेस इज नाउ प्लेस्ड इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ते सेम सिस्टीम आपण कशामध्ये ठेवली? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केली. आलं का लक्षात? तर मग आता सांगा, मग आता तो म्हणतो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किती आहे? तर E इज इक्वल टू A इन ब्रॅकेट 1/r² आहे, वेअर A इज इक्वल टू 8 × 10⁵ सेंटीमीटर स्क्वेअर एरिया असतो हा फील्डचा. ओके, व्हॉट वुड बी द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द कॉन्फिगरेशन. तर या कॉन्फिगरेशनचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय आहे? समजली का सिस्टीम तुम्हाला? हो सर. आता आपण दोनही चार्जेस, वरची जी सिस्टीम होती म्हणजे हे वरची जी सिस्टीम आहे -2 मायक्रोकुलम आणि +4 मायक्रोकुलम, हे चार्जेस आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते -8 आणि +8 मधलं सबट्रॅक्शन घेऊन टाकायची, मला डिस्टन्स भेटून जाईल 16 येईल, ते मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो 16 सेंटीमीटर डिस्टन्स दूर असलेले दोन चार्जेस जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवले तर आपल्याला त्या कॉन्फिगरेशनची पोटेन्शियल एनर्जी किती भेटणार, असं तो क्वेश्चन आहे. क्वेश्चन कुणाला नाही समजला त्यांनी सांगा. कळाला प्रत्येकाला? हो सर. हा, आता मी परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो पहा मी शॉर्ट मध्ये. मग न्यूमेरिकल इथून समजून घ्या, तसेच न्यूमेरिकल तुम्हाला पाहायला भेटतील. इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी आहे E. ओके, या E मध्ये ते दोन चार्जेस आलेले आहेत, एकाच नाव आहे Q1, एकाचं नाव आहे Q2. या दोनही चार्जेस आपल्याला माहिती आहेत, एक निगेटिव्ह 2 मायक्रोकुलम आहे आणि एक पॉझिटिव्ह 4 मायक्रोकुलम आहे आय थिंक. आणि ह्यांचे जे पॉइंट्स आहेत तुम्हाला माहिती आहेत, एकाचा पॉइंट आहे -800 आणि एकाचा कॉन्फिगरेशन आहे +800. आता एक्स आणि वाय आणि झेड ऍक्सिस 0 असल्या कारणाने त्याचा काही संबंधच येत नाही डिस्टन्स काढण्यामध्ये. डिस्टन्स काढण्यामध्ये संबंध कुणाचा येईल? फक्त +8 आणि -8चा. सो ऑब्विसली एक्स ऍक्सिस मधून दुसऱ्या ऍक्सिसचं डिस्टन्स मायनस केलं की आपल्याला दोघांचं कंबाईन डिस्टन्स भेटणार, बरोबर? सो या +8 मधनं -8 मायनस करा. सो +8 मायनस ऑफ -8. सो तुम्हाला जे डिस्टन्स भेटणार आहे दोघांच्या मधलं डिस्टन्स, जे की r असेल, ते डिस्टन्स किती असेल? 16. समजलं का? हो सर. 16 सेंटीमीटर असेल ते डिस्टन्स दोघांच्या मध्ये. तर पहिली जी केस होती, फर्स्ट केस, त्याच्यामध्ये हे ई कन्सिडर करू नका तुम्ही. तर त्यावेळेसचा तो फॉर्म्युला जो वरती वापरला तो भेटेल. पण दुसऱ्या केस मध्ये काय होतंय पहा, ही ई कन्सिडरेशन मध्ये आली. ई कन्सिडरेशन मध्ये आल्यामुळे आता तो फॉर्म्युला दोन चार्जेसच्या पोटेन्शियलच्या, तर आपण लास्टला जे डेरिव्हेशन पाहिलं तसा होईल. हा जो Q1 चार्ज आहे याचं पोटेन्शियल तुम्हाला सरळ भेटणार, ते भेटणार Q1 चार्ज इंटू त्याचा पोटेन्शियल ऍट R1 डिस्टन्स, म्हणजे या इलेक्ट्रिक फील्ड पासून R1 डिस्टन्स होत समजा. ओके, आणि राहिला प्रश्न या Q2 चार्जचा. या Q2 चार्जवर दोन पोटेन्शियल अप्लाय होतील, एक Q1 चार्ज अप्लाय करेल, एक इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करेल. सो Q1 चार्जचं जे पोटेन्शियल अप्लाय होईल ते होईल 1/4πε0 Q1 Q2 आपण त्यांच्यामधला डिस्टन्स R, आणि प्लस हे इलेक्ट्रिकल फील्ड जे अप्लाय करेल ते अप्लाय करेल Q2 चार्ज त्याचा, आणि त्याचं पोटेन्शियल जे आहे ते V2 V1 असेल समजा ऍट रेडियस. क्लिअर? हो सर. हा, ही केस सांगितली होती मी तुम्हाला थिअरी मध्ये, आता ती न्यूमेरिकल मध्ये आली. आता त्याला काय करणार तुम्ही? त्याला पहिले तुम्ही फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. तर पहिली गोष्ट, ते एक काम करा तुम्ही की तुम्हाला R1 ची व्हॅल्यू दिली गेली आहे, ते 0.08 सेंटीमीटर असणार, बिकॉज मला माहिती आहे -8 सेंटीमीटर आहे तो,
है ना, आणि हे दुसरा +8 सेंटीमीटर होता. एक्स ऍक्सिस मध्ये असेल, सो वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस 0 असल्या कारणाने त्याचा काही संदर्भ येत नाही. सो R1 ची व्हॅल्यू तुमची 0.08 सेंटीमीटर आलेली इथं. काय आहे सेंटीमीटर मध्ये कशामध्ये मायनस सेंटीमीटर कसं लिहिलं इथं, मीटर लिहा, काहीतरी गडबड झाली. हे मीटर करा इथं. ओके, मीटर मध्ये येईल ते 8 सेंटीमीटरचा अर्थ असतो 0.08 मीटर. क्लिअर? हो. हा, मीटर मध्ये येते. प्रिंट मिस्टेक झाली, भरपूर प्रिंट मिस्टेक आहे तुमच्या बुक्स मध्ये, बऱ्याच वेळेस कन्फ्युज होऊन जातं. सो इथं मीटर करा, करेक्शन करा बुक मध्ये. त्यानंतर चार्जेस तुम्हाला दिलेले होते पहा, Q1 आणि Q2 चार्जेस जे मायक्रो कुलम मध्ये होते, त्याला मी 10⁻6 10⁻6 ने मल्टिप्लाय करून त्याला कुलम मध्ये, ओके, SI युनिट मध्ये. आफ्टर दॅट आपल्याला दोघांच्या मधला कंबाईन डिस्टन्स सुद्धा माहिती, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा कसं काढायचं. +8 मधनं -8 -8 मायनस केले मी, सो ते +8 होते पहा, त्यातनं -8 होतील, तर त्याचा आन्सर भेटेल तुम्हाला 16 सेंटीमीटर दोघांच्या मध्ये ऍक्च्युअली डिस्टन्स असणार. सो त्याला मीटर मध्ये केलं तर 0.16 मीटर आपल्याला भेटेल. ओके, जे दोन चार्जेस मधलं म्हणजे Q1 आणि Q2 चार्जेसच्या मधलं जे डिस्टन्स असणार R ते असेल 16 सेंटीमीटर. क्लिअर? हो. क्लिअर? पुढे पहा, त्याने सांगितले तुम्हाला विदाऊट इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड असताना, म्हणजे एक कुठलीच इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड नाहीये अप्लाय झालेली, आणि दॅट टाइम इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय असेल. सो त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे तुमचा मागे. दरवेळेस व्ही का लिहितात तिथं काही समजत नाही, याला यू करा, तो नाहीये फॉर्म्युला. ओके, U is equal to electrostatic potential energy is equal to 1/4π0 Q1 Q2 upon R. ओके, विदाउट इलेक्ट्रिक फील्ड असतानाची फॉर्म्युला हा पाहिलं होतं आपण वरच्या केसमध्ये. सो याच्यामध्ये 1/4π0 म्हणजे 9 × 10⁹. Q1 Q2 दोन्ही चार्जेस तुम्हाला दिले -2 × 10⁻6, Q2 दिलाय 4 × 10⁻6, आणि R ची व्हॅल्यू तुम्ही आताच काढली 0.6 मीटर. क्लिअर? सॉल्व कसं करणार याला शॉर्ट मध्ये सांगतो. 10⁻6 10⁻6 आणि 10⁻9, आणि हा याचे जर मी 2 डिजिट काढले इकडचे, तर इथं मला वरती भेटेल 10⁻2. ओके, 2 डिजिट खालच्या वरती शिफ्ट केले तर. क्लिअर? हो सर. क्लिअर इथपर्यंत? हा, आता मला सांगा पहा, 10⁻9 आणि हा 10⁻2 या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन किती तयार होईल? किती तयार होईल? 9 + 2 हाऊ मच? 9 + 2 हाऊ मच? 10⁻11. बरोबर? आणि 11 ना, आणि 10⁻6 आणि 10⁻6 दोघांचं कॉम्बिनेशन होऊन -6 -6 -12 तयार होईल. बरोबर? काही डाऊट याच्यात? नाही. आता पहा, 10⁻11 आणि 10⁻−12 यांचं कॅन्सलेशन होऊन काय उरलं? फक्त 10⁻−1 उरला ना मग एक, म्हणजे 11 आणि -12 मधनं 11 गेले, -1 उरणार. क्लिअर? हो. क्लिअर? हा, आता पुढे पहा, आता याला मल्टिप्लाय करा. 9 याला तुम्ही 4 ने करू शकता. 4 × 1 = 4, 4 4 = 16. त्यानंतर तुम्ही 2 ने करू शकता. 2 × 1 = 2, 2 2 = 4. त्यानंतर इथं फक्त कोण उरलं? इथं 9 उरलेत, आणि इथं खाली 2 उरलेत, आणि ते मायनस साईन उरले. ओके, ते मायनस साईन पण लक्षात ठेवा. सो तुम्हाला भेटणार पहा, हे 9, हे मायनस साईन इथलं, आणि हा खालचा 2, आणि हा 10⁻−1 उरलेला आहे. मग काय काय भेटलं? ते हे -9 झाले वरती, हा 2 ने याला डिवाइड करून घ्या, ते आन्सर तुम्हाला भेटेल 4.5. सो आन्सर भेटलं -4.5 × 10⁻−1. ओके, ओके. -1 जर याच्यात टाकायचं झालं तर हा पॉईंट परत इकडे सरकेल लेफ्टला, म्हणजे -4.5 म्हणजे 0 असेल इथं, 0. -0.45 जूल, कारण ते
पोटेन्शियल एनर्जी काढतोय. ओके, ओके. हो सर. हा, व्हिडिओ रिपीट करा कॅल्क्युलेशन साठी. राहिला पुढचा प्रश्न, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी जर आपल्याला काढायची असेल विथ इलेक्ट्रिक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. सो इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड द टोटल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, हा फॉर्म्युला मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की हा Q1 Q2 आणि हे जे आहे हे अप्लाय झालेलं, हे नाही, हे आणि हे दोघं Q2 वर झालेलं अप्लाय चार्जेस आहेत आणि हे Q1 चं आहे. बरोबर, तिघांची प्लस असते ते टोटल मध्ये. सो आता याच्यामध्ये विषय असा आहे की तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल दिलेलं आहे, म्हणजे याच्या फॉर्मॅटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दिलेली आहे, ई ची व्हॅल्यू गिवन आहे क्वेश्चन मध्ये, आणि ते काहीतरी ए च्या फॉर्मॅटमध्ये. इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी किती दिली आहे, ए इंटू 1/r², म्हणजे इनडायरेक्टली A/r² इज इक्वल टू इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. ओके, ए ची व्हॅल्यू आपल्याला नोन आहे टाकता येईल, आर ची व्हॅल्यू पण टाकता येईल. ओके, आपल्याला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी लागत नाही फॉर्म्युला काढताना. आपल्याला कोण पाहिजे इथं, पोटेन्शियल पाहिजे. कोण पाहिजे इथं, पोटेन्शियल पाहिजे ना. याची व्हॅल्यू तर तुम्ही ऑलरेडी काढलेली आहे, हे वरती 0.45 जूल. बरोबर, सो त्याची काढायची गरज आहे का, नाही. हा, राहिला प्रश्न या Q1 पोटेन्शियल ऑफ 1 आणि Q2 आणि पोटेन्शियल ऑफ Q2 चार्जेस. ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दिलेली आहे आणि तुम्हाला पोटेन्शियल लागेल तेव्हा ते पोटेन्शियल तुम्ही टाकू शकणार याच्यामध्ये. बरोबर, बरोबर ना, पोटेन्शियल टाकावं लागेल ना त्याच्यामध्ये. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामधून पोटेन्शियल कसं तयार करायचं, मग तुम्हाला एक फंडामेंटल फॉर्म्युला शिकवला असेल पहा आम्ही इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा, जो आपण पाहिला होता मागच्या वेळेला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मायनस पोटेन्शियल अपॉन रेडियस एवढं असते, म्हणजे डिस्टन्स एवढं असते. हा बेसिक फॉर्म्युला आपण पाहिला होता, इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी इक्वल टू पोटेन्शियल डिवाइड बाय डिस्टन्स. आठवलं का, हा सर. हा, आता इथं हे चेंज इन पोटेन्शियल म्हटलंय त्यांनी, कारण तो छोट्याशा डिस्टन्स पर्यंतचा घेतोय आपण, म्हणजे एका पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंतचा. याला काय इंटिग्रेट करावं, कारण ते एका पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंतच असतो. त्याला इंटिग्रेशन केलं की आपल्याला त्या पर्टिक्युलर याचं R1 रेडियस का R2 रेडियस त्याच्यानुसार ते पोटेन्शियल भेटतं. ओके, हो. तर मग इकडे पहा, तर तुमचा जो फॉर्म्युला होता तो होता E इज इक्वल टू V/R. ओके, तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतात. ई ची तुम्ही डायरेक्ट ई ची जरी टाकली तरी चालेल, हे इंटिग्रेशन करून काढलेलं होतं आपण इन्फिनिटी पासूनचं. डायरेक्ट व्हॅल्यू टाका. तुमची ई ची व्हॅल्यू होती पहा A/r², इकडचा आर आणि इकडचा आर एक कॅन्सल होतो. सो तुम्हाला जो व्ही चा फॉर्म्युला भेटतो तो भेटतो A/r. क्लिअर, क्लिअर. परत एकदा सांगू, हे इंटिग्रेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे, कारण आपले जे चार्जेस आहेत ना ते इन्फिनिटी पासूनच येणार आहेत. सो त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन, हे जे पूर्ण इंटिग्रेशन जरी केलं तुम्ही तरी पण तुम्हाला लास्टला हेच भेटेल. आलं का लक्षात, हो. हा. सो इंटिग्रेशन आपण इन्फिनिटी पासूनच केलेलं आहे, सो त्याच्या काही त्याला परत परत करायची गरज नाही. तुम्ही फक्त फॉर्म्युला कुठला लक्षात ठेवणार, तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल मधलं एक रिलेशन सांगितलं होतं मी, ते इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल मध्ये जे रिलेशन असतं ते V/R एवढं असतं, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीची किंमत दिलेली आहे A/r². ओके, आपल्याला कोणाला काढायचंय, व्ही ला काढायचंय, पोटेन्शियलला. मग काय करणार तुम्ही, हे व्हॅल्यू घेऊन याच्या सबस्टिट्यूट करा. सो काय भेटेल तुम्हाला, A/r², ई च्या जागी सबस्टिट्यूट केली इज इक्वल टू V/R. ओके, हो सर. ओके, हा आर इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल, म्हणजे आपल्याला व्ही ची व्हॅल्यू भेटणार. सो व्ही पोटेन्शियल इज इक्वल टू आर इंटू एरिया डिवाइडेड बाय रेडियसचा स्क्वेअर. सो स्क्वेअर आणि हे एक वरचा कॅन्सल. सो तुम्हाला पोटेन्शियलचा भेटतो तो A/r भेटतो. काही डाऊट याच्यात, नाही. सो हा पोटेन्शियलचा फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्ड मधून त्याला कन्वर्ट मारायचा.
त्या ठिकाणी विषय असा आहे फक्त की हा पोटेन्शियल आहे, हे पोटेन्शियलची व्हॅल्यू घेऊन त्याच्यात टाका, तर फक्त रेडियस नुसार बदलेल ते. समजा Q1 चार्ज साठी जर पोटेन्शियल जर असेल तर हे तर सेमच राहील, त्यासाठी एरिया इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा एरिया चेंज नाही होणार दोन्ही चार्जेस साठी, बट त्यांचा डिस्टन्स चेंज होईल. Q1 चार्जचं डिस्टन्स जे असेल ते R1 डिस्टन्स असणार आणि Q2 चार्जचे डिस्टन्स असेल ते R2 डिस्टन्स. एरिया हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा एरिया आहे, तो दोघं चार्जेस साठी सारखाच राहणार आहे, कारण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दोन्ही चार्जेस साठी नाही. सो त्यामुळे एरिया इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा एरिया येतो. ओके, हे जे इलेक्ट्रिक फील्ड तिचा एरिया येतो तो ती नाही चेंज होणार, फक्त चार्ज जवळ किंवा दूर जाणार आहे. सो रेडियस चेंज होईल, खालची फक्त डिस्टन्स चेंज होणार. सो इथं R1 घेतलं तर हे V1 झालं आणि इथं जर R2 घेतलं तर हे V2 झालं. समजलं का? हो सर. समजलं का? तर हे V ऑफ R1 च्या जागी आपण काय लिहू शकतो, एरिया डिवाइडेड बाय R1 असं लिहू शकतो आपण, बरोबर, कारण ते पोटेन्शियल ऑफ R1 होतं तर इथं R1 येणार. आणि V ऑफ R2 च्या जागी आपण काय लिहू शकतो, एरिया डिवाइड बाय. चालेल असं लिहिलेलं? हो. मग ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता त्याच्यामध्ये, मग ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला हे आलेलं दिसतं पहा, टोटल पोटेन्शियल जे तुम्हाला पाहायला भेटतंय. हा, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या ठिकाणी तुम्ही ते एरियाच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं त्याला आणि त्याची व्हॅल्यू घेऊन याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली. सो हे V ऑफ R1 आणि V ऑफ R2 पोटेन्शियलच्या फॉर्म्युल्यामध्ये या फॉर्म्युल्याला सबस्टिट्यूट करणार, जो तुम्हाला इथं भेटतंय पहा, एरिया अपॉन R1 हे म्हणजे V ऑफ R1 झालं आणि एरिया अपॉन R2 म्हणजे हे V ऑफ R2 झालं. क्लिअर? हो. क्लिअर? आणि ते Q1 Q2 त्याला मल्टिप्लाइड आहे. सो बस याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं मी, दुसरं काही नाही, आता संपलं. याची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, -0.45 जूल. त्यानंतर या नेक्स्ट केसमध्ये इथं एरिया दिलेला आहे, त्यांनी एरियाची